मागील 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत राहिलेले वडवणीतील मुंडे पितापुत्रांनी आता पंकजा मुंडेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। अजित पवार गटामध्ये त्यांची प्रवेश निश्चिती देखील झालेली आहे। मुंबईमध्ये एक बैठक झाल्याच्या नंतर हे मुंडे पितापुत्र आज बीडमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांची प्रवेश निश्चिती देखील झालेली आहे। राजभाऊ, कशामुळे तुम्ही हा निर्णय घेतला? कारण की 35 वर्षांपासून मुंडे साहेबांसोबत तुम्ही होते, त्यानंतर पंकजा मुंडेंसोबत देखील तुम्ही सगळं काही राजकारण पाहिलं, मात्र का निर्णय घेतला तुम्ही पंकजा मुंडेंना सोडण्याचा? मी 1990 पासून माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यासोबत काम केलं आणि 90 पासून आजपर्यंत मुंडे घराण्याचे आम्ही एकनिष्ठ राहिलो। मुंडे साहेबाच्या सोबत अडीअडचणीत असो, सगळं त्यांचं घर फुटलं तरी आणि त्यांच्यासोबत राहिलो। धनुशेठ बी फुटले त्यांच्यापासून, अनेक अडचणीला मात केल्या आम्ही, तरी मुंडे साहेबांना सोडलो नाहीत। परंतु गेल्या या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामधल्या ज्या अडचणी निर्माण झाल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या, आणि कार्यकर्त्याला खाली न्याय मिळत नाही व कुणी यंत्रणा बघायला माणूस नाही आणि कोणाचं लक्ष नाही पक्षाचं, त्यामुळं पक्षाच्या बाहेर पडण्याचा आमचा विचार झाला। सर्व कार्यकर्त्याच्या भेट घेतली आणि आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। मग काय जायचं कुठं, तर म्हणे सक्षम माणूस कोण आहे आपल्या जे वडवणी तालुक्यातल्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याला कोण न्याय देऊ शकेल? तर स्थानिक आमदार प्रकाशदादा सोळंके आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य अजित पवार साहेब, अर्थमंत्री जिल्ह्याचे पाणी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। काल त्यांची मुंबई जाऊन भेट घेतली, त्यांच्याशी दीर्घ वेळ चर्चा केली आणि पक्षप्रवेशाचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। 7 तारखेला वडवणीला त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। राजभाऊ, एकीकडे जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, विधानसभा असतील, या दोन्ही निवडणुकांमध्ये तुम्ही सोळंकेंच्या विरोधामध्ये दंड थोपटले होते, परंतु आता त्या सोळंकेंच्या सोबत तुम्हाला जायचं आहे। अनेक वर्षापासून सोळंके आणि आमचे विरोध होते। सोळंके आमचे अनेक संघर्ष आहेत, अनेक अडचणी एकमेकाच्या अंगावर गेलोत। महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असोत किंवा अजित पवार साहेब असो, शिंदे, एकमेकाचे विरोध होते। महाराष्ट्राच्या राजकारणाने निष्ठा आणि दिशा ही बदललेली आहे, त्या दृष्टिकोन समोर आम्ही राजकारणात प्रवेश सुरू केलेला आहे। मात्र पंकजा मुंडेंना तुम्ही एका मुलीप्रमाणे हे केलं, कारण की सगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन काम केलं होतं, मात्र त्याच पंकजा मुंडेंना आज सोडण्याची वेळ येते, काय असू शकते याचं? पंकजाताईचा आणि आमचे कुटुंबिक साहेबांची कन्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो। आता कुटुंबिक आमचा काही वाद नाही, राजकीय वाद आहे। राजकीय एकमेकाला मदत, जर समजा धनंजय मुंडे साहेबाला सोडून गेले होते, त्यांचे भाऊ बहीण असून विरोध होते, त्यामुळे आमचं काही आमचे वैयक्तिक राजकीय जमणार नाही, पण आमचे त्यांचे वैयक्तिक काही दुश्मन नाही। सध्या तुमच्याकडे इकडची नगरपालिका जी आहे ती तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही गटनेतेपद तुमच्याकडे आहे, मात्र पंकजा मुंडेंना तुम्ही देखील बहीण म्हणून मानलं होतं, त्यांच्यासोबत काम केलं अनेक दिवसांपासून, हा निर्णय घेणं कुठेतरी असं हे वाटतं? नाही, हा निर्णय घ्यायला खरं तर खूप वेळ द्यावा लागला, साहजिक वेळ गेला। म्हणजे हा निर्णय अचानक असा कुठल्या हव्यासापोटी किंवा कुठल्या याच्यापोटी घेतला आहे अशातला साहजिक प्रश्नच निर्माण होत नाही। कारण की गेली उभी जन्मतापासून, मी तर जन्मतापासून तर आजपर्यंत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, आदरणीय पंकजाताई यांच्यासोबत सदैवपणे एकनिष्ठ, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ अपेक्षा न ठेवता या ठिकाणी आम्ही काम करत आलेलो एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत। आणि ती एक प्रामाणिकपणे भूमिका, एक कुटुंबातले सदस्य आणि आपल्या कुटुंबातल्या जबाबदार व्यक्तीची प्रत्येक गोष्ट ती आपली जबाबदारी समजून आणि आपलं कर्तव्य समजून या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे कसल्याही आमिषाला, कसल्याही दबावाला न बळी पडता या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे आजपर्यंत निभावण्याचं काम केलेलं आहे। आता कोणाकोणाला वाटतं की काही भेटणार आहे, आता शेवटी प्रचार, अपप्रचार, अफवा, सोयीनुसार आपल्या आपल्या पद्धतीने बोलणारे ही लोक असतात। परंतु पण विधानसभा निवडणुकीमध्ये सोळंकेंच्या विरोधात देखील तुम्ही निवडणुकीची तयारी केलेली होती, बरोबर? तर त्याच सोळंकेंच्या विरोधात असणार आहे तुम्ही आज त्यांच्यासोबत जात आहे। साहजिक की व्यक्ती म्हणून कधीच कोणाचा विरोध नसतो। आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब हे 5व्या टर्मचे या ठिकाणी एक म्हणजे सिनियर आमदार आहेत, एक अनुभवी, एक कणखर आणि खरोखरच राजकारण जर बाजूला जर सोडलं तर तरुणालाही लाजवेल असं काम आजही आदरणीय प्रकाशदादा सोळंके हे 72व्या वर्षाचे असताना सुद्धा काम करतायत। खरोखरच त्यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या कामाची हातोटी आणि ह्या वयातही त्या कामाची आजही असलेली तळमळ हे पाहून आम्ही त्यांचं नेतृत्व कोणाचं असेल? कारण की धनंजय मुंडे देखील अजित पवार गटात आहेत, नेते आहेत त्या ठिकाणी, प्रकाश सोळंके की धनंजय मुंडे हे तुमचं नेते? म्हणजे आता तुम्ही असंच पहिलेही प्रश्न भाजपमध्ये विचारायचे की तुमचे तुम्ही भाजपमध्ये आहेत, मग तुमचं माननीय अजितदादा पवार
हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि आदरणीय तटकरे साहेब असतील आणि आमच्या मतदारसंघाचे आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब असतील किंवा नामदार धनंजयजी मुंडे साहेब असतील, या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील मोठे लोक हे सगळे आमचे नेतेच असणार आहेत. मात्र या ठिकाणी बहिणीला साथ सोडायची होती बहिणीची, त्याच्यामुळे काही वाटलं होतं कसं भावाला एक बहिणीची साथ सोडायची म्हणते? बहीण म्हणून आणि कुटुंबातला सदस्य म्हणून आणि मुंडे साहेबांचा पाईक म्हणून नेहमी त्या कुटुंबासोबत, कुटुंबातला सदस्य म्हणून, बहीण म्हणून आणि भाऊ म्हणून मी नेहमी ताईसोबत कायम असू. पण राजकारणात जी भूमिका घेतली ती मुंडे साहेबांची आम्हाला शिकवण आहे की उघड, प्रखर आणि प्रामाणिकपणे राजकारणात जी भूमिका आज घेतली आहे माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब आणि आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करायची, तीही प्रामाणिकपणे या ठिकाणी राजकारण म्हणून निभावणार. आता येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये याचा काय परिणाम होतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, वडवणी, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.